हाय फ्रेंड्स, आता सकाळ सकाळ खूप भूक लागणार, अशा वेळी काहीतरी हेल्दी खायला मिळालं तर म्हणूनच मी आज बनवला आहे झटपट असा होणारा मसाला डोसा. खायला खूप टेस्टी आणि तितकाच हेल्दी असा आहे. बनवायला खूप सोपं आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे मी रेडीमेड डोस्याचं पीठ घेतलं आहे. जेवढं तुम्ही डोस्याचं पीठ घ्याल त्याच्या अर्ध्या प्रमाणात तुम्हाला दही घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घाला आणि छान फेटून घ्या. मीठ टाकायची सुद्धा गरज नाही आहे ह्याच्यामध्ये. छान असं बॅटर रेडी करून घ्या अशा प्रकारे आणि 15 मिनटं झाकून बाजूला ठेवा. आता आपण करूया सांबारची तयारी. त्यासाठी सगळ्या भाज्या घ्यायच्या चिरून, कांदा, टोमॅटो, डाळ आणि मीठ छान उकळून घ्यायचं आहे कुकरमध्ये. कढी रेडी करणार आहोत आपण मसाला. त्यासाठी पॅनमध्ये टाकला आहे तेल, राई, जिरे, कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा आणि मिरची. कांदा परतून झाल्यानंतर तेलावर छान त्याच्यामध्ये हळद, धणेपूड, हिंग, मीठ टाकून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड केला आहे उकडलेला बटाटा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. 3-4 मिनटांसाठी वाफ काढून घेणार आहोत. त्यानंतर टाकल्यावरून चिरलेली कोथिंबीर आणि झटपट असा आपला मसाला डोसाचा मसाला रेडी झाला आहे. तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही तिखट देखील करू शकता. आता बनवूया सांबार. सांबारसाठी घेतले कढई टाकले 3 चमच तेल, राई, जिरे, कढीपत्ता आणि निवडक मसाले. मसाल्यामध्ये आहे हळद, लाल तिखट, काश्मीर लाल मिर्च, महत्त्वाचं माहीत तर सांबार मसाला आणि धणेपूड. छान मसाले परतून घेऊया तेलावर. त्याच्यानंतर ॲड करूया आपण उकडलेल्या भाज्या आणि डाळ. सोबतच ॲड केलं चिंचेचं पाणी आणि गूळ थोडंसं. छान सांबार असं पूर्ण मिक्स होतपर्यंत उकळून घ्यायचं आहे. आणि झटपट बनवली आहे आपली चटणी. आता महत्त्वाचा भाग आपण बनवणार आहोत तो म्हणजे काय तर डोसा. त्यासाठी पॅन ठेवूया गॅसवर. डोसा पॅन छान गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं तेल लावून ब्रशच्या सहाय्याने पसरवून घेणार आहोत. त्यानंतर टाकूया 1 मोठा चमचा डोसा बॅटर आणि छान चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे. वरून मसाला लावूया आणि रेडी झाला आहे आपला मसाला डोसा.